नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हो, सर्वांना मनापासून धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, पीएम किसानमध्ये 22वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पीएम किसानची नवीन यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. हो, पीएम किसान योजनेची नवीन लाभार्थी यादी जनरेट करण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व शेतकरी कोणते? तर हा व्हिडिओ मित्रांनो टोटल मी तुम्हाला 4 स्टेपमध्ये सांगणार आहे. फर्स्ट स्टेजमध्ये 2019 पासून ते आता 2026 पर्यंत जेवढेही शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी झालेले आहेत त्यांचं काय झालं आणि शासनाने त्यांना कशा पद्धतीने विभागलं. दुसरा पार्ट 2019 मध्ये जे आधी ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली त्यांचं काय झालं आणि 2019 मध्ये नंतर ज्यांनी नोंदणी केली आणि आतापर्यंत 2026 मध्ये आतापर्यंत जेवढेही शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचा शासनाने डेटा व्हेरीफाय करून त्यांना कशा पद्धतीने वगळलं किंवा त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना ठेवलं हे सर्व दुसऱ्या पार्टमध्ये. तिसऱ्या पार्टमध्ये पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का आणि जर पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला यापुढे पैसे कसे मिळतील हे तिसऱ्या स्टेपमध्ये. आणि चौथी स्टेप आहे की ही सर्व गोष्टी ओके झाल्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचे कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या आहे की जेणेकरून सर्वात शेवटी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतील. जर या 4 पार्ट तुम्ही जर पूर्ण बघितले तर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की हा व्हिडिओ कशासाठी होता आणि तुमचा फायदा कशातून होणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, फर्स्ट पार्ट तुम्हाला मी आधीच सांगितलं की फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे की 2019च्या आधी ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आणि 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी झालेली आहे त्यांचं काय झालेलं आहे नेमकं, शासन त्यांचा डेटा कशा पद्धतीने व्हेरीफाय करते. तर बघा, लक्षात घ्या, पहिला पार्ट 2019ला मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आधी नवीन नोंदणी केली होती त्यांना डायरेक्ट सर्व ओके करून त्यांना आताही पैसे येत आहेत, बरोबर. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की 2019 मध्ये जवळपास सप्टेंबर महिन्यापासून ते आता 2026 चालू आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणजे लाखो शेतकऱ्यांनी नवीन नोंदण्या केलेल्या आहेत. आपण सगळे त्यामध्येच येतो, मी सुद्धा आहे, काळजी करू नका. तर अशा सर्व शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आणि त्यांना अजूनही त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे, म्हणजे त्यांना पदोपदी काही ना काही प्रॉब्लेम देते शासन. तर यामध्ये बघा, जे नवीन नोंदणी झालेली मित्रांनो त्यामध्ये आता शासनाने काही महत्त्वाचे तुमच्यासाठी नियम लागू केलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, 2019च्या आधी तुमच्या नावावर शेतजमीन लागली तर डायरेक्ट आत्ताही तुमच्याकडे त्याचा काही पुरावा असला तर आताही नवीन नोंदणी करून टाका, तो पुरावा द्या. तुम्ही 100% पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे मित्रांनो. कोणीच थांबू शकत नाही, स्वतः पंतप्रधान सुद्धा आणि मी सुद्धा कोणीच थांबू शकत नाही. तुम्ही डायरेक्ट पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. पण 2019च्या 1 दिवस जरी आधी तुमच्या नावावर शेतजमीन लागली तर तुम्ही डायरेक्ट पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी करा. तुमच्या ज्या आधीच्या जुन्या नोंदी आहेत त्या द्या, 100% तुम्हाला लाभ मिळणार आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो लक्षात घ्या, 2019 मी आधी सांगितलं तुम्हाला की आतापर्यंत किती शेतकरी अटकले. तर 2019 नंतर जे शेतकरी आता वारस लागलेले आहेत, वारस म्हणजे समजते तुम्हाला काय कळते का, की तुमच्या शेतजमिनीचे जे मालक आहेत तुमचे वडील किंवा आई वगैरे असतील किंवा पती वगैरे असतील एखाद्या महिलेचे, बरोबर. तर त्यांची मृत्यू जर झाली आणि त्यानंतर सातबाऱ्यात तुमचं वारसाद्वारे नाव लागलं तरच तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त कोणताही एक वारस लाभ घेऊ शकतो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या पतीच्या, समजा एखादी महिला आहे, बरोबर, किंवा एखादे शेतकरी आहेत, बरोबर, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं सर्व, आता पत्नी त्यांची 2 मुलं, समजा बहीण असेल, भाऊ असेल किंवा एखादे बहीण भाऊ असतील, बरोबर, अशी तुम्ही सर्व वारस लागले. तर अशामध्ये मित्रांनो तुम्ही या सर्व वारसांपैकी म्हणजे तुमची आई, तुम्ही किंवा तुमची बहीण यापैकी फक्त कोणीही एक वारस लाभ घेऊ शकतो. तुम्ही म्हणणार की आता मी समजा तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वारस लागले, आता वारसामध्ये समजा तुम्ही 2 भाऊ आहेत, तुमची दोघांची लग्न झाली, तुमच्या दोघांची मुलं आहेत, आम्ही सर्व आमच्या सातबाऱ्यामध्ये आमची नावं आहेत, तर आम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ. जमणारच नाही मित्रांनो, कोणाचंही शक्य होणार नाही आहे. तुम्ही तुमची स्वतः पूर्ण परिवाराची संमती घ्या, तुमच्या सर्व कुटुंबांची, तुमचे भाऊ वगैरे यांची सर्वांची संमती घ्या. त्यातून तुम्ही ठरवा की कोणताही एक व्यक्ती कोण लाभ घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पीएम किसान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी अर्ज करा.
तुमच्या जुन्या नोंदी द्या, नवीन नोंदी द्या, 100% तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळेल. पहिली स्टेप आटोपली. दुसरी स्टेप मित्रांनो, दुसऱ्या पार्टमध्ये आता लक्षात घ्या, जे 2019च्या आधी मित्रांनो जे शेतकरी होते, 2019मध्ये जे सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली वगैरे सर्व झालं बरोबर, त्यांचं रेकॉर्ड सर्व अपडेट आहे. त्यामुळे त्यांना KYC करायला लावली, स्टेटस वगैरे सर्व लँड सीडिंग करायला लावली, त्यामुळे त्यांचं रेकॉर्ड अपडेट होतं. परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या नंतर किंवा सप्टेंबर महिन्यापासून 2019मध्ये आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी होत्या. काहींचा आधार अपडेट नाही आहे, म्हणजेच KYC झाली नाही आहे. PM किसानमध्ये KYC झाली नाही आहे, आधार अपडेट नाही, KYC राहिली बरोबर. सेकंड पॉईंट, जमिनीची भौतिक चाचणी राहिली. तर या भौतिक चाचणीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कृषी विभागात चक्रा मारल्या, काहीच फायदा झाला नाही. त्यासाठी शासनाने ठरवलं की जाऊ द्या, एवढ्या चक्रा मारतायत शेतकरी, तर डायरेक्ट तुम्हाला PM किसानच्या साईटवर आता डायरेक्ट PM किसान सस्पेक्टेडचा ऑप्शन म्हणजे पर्याय उपलब्ध करून दिला की 2019च्या आधी जे मिसिंग फार्मर आहेत किंवा शेतकऱ्याची जी डिटेल मिसिंग आहे, म्हणजे चुकलेली जी माहिती आहे तुमच्या वडिलांच्या किंवा पतीची, जी 2019च्या आधीची चुकलेली माहिती आहे किंवा जी माहिती सापडत नाही आहे, ती डायरेक्ट तुम्ही जा तिथं, त्या पॉईंटवर क्लिक करा, तिथं आधार नंबर टाका शेतकऱ्याचा, तिथं कॅप्चा भरा आणि तिथं सर्व माहिती अपलोड करा. खाली सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर ही माहिती सर्व अपडेट होईल आणि त्यानंतर ही माहिती शासन चेक करून लगेच तुमच्या जे PM किसानचं तुमचं जे प्रकरण रखडलेलं असेल त्याला मंजूर करेल. तर अशा पद्धतीने PM किसान मिसिंग अपडेट फार्मर ही डिटेल दिली. यानंतर अपडेट युअर फार्मर डिटेल हा पर्याय तुम्हाला कशासाठी दिला शासनाने, तर ज्या शेतकऱ्यांचा काहींचा आधार नंबर चुकला आहे, काहींचा मोबाईल नंबर चुकला आहे, काहींचे मोबाईल नंबर बंद सुद्धा पडलेले, तर हे दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हे अपडेट युअर डिटेल हा पर्याय शासनाने तिथं उपलब्ध करून दिला मित्रांनो. तर आता यामध्ये काय झालंय बघा, मी तुम्हाला सांगेल सेकंड पार्ट काय सांगतोय की 2019 नंतर आता ह्या शेतकऱ्यांचं काय झालं, तर तुम्हाला आता इथं हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावर इथं क्लिक करून तुम्ही तुमची डिटेल अपडेट करू शकताय आणि ही डिटेल अपडेट केल्यानंतर फक्त एकदा आता कृषी विभागात जाऊन या, तिथं तुमचे कागदपत्र जमा करा आणि हे सर्व कागदपत्र जमा झाले की शासन हे सर्व पडताळणी करेल आणि त्यानंतर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळेल. यानंतर तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितलं होता की PM किसान योजनेमध्ये आता तुमची यादी डिक्लेअर केलेली शासनाने, हो 2026 म्हणजे या वर्षाची शासनाने यादी डिक्लेअर केलेली आहे, म्हणजे जाहीर केलेली आहे. तर या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचं नाव आहे, तर मित्रांनो जर तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं असलं तर सिंपल काहीच नाही मित्रांनो, सिंपल तुमचा मोबाईल काढा, मोबाईलचं जे ब्राउझर आहे त्यामध्ये जा आणि मी सर्वात सोपं सांगतो तुम्हाला बघा, ब्राउझरमध्ये फक्त तुम्हाला PM किसान सर्च करायचं आहे. सर्च केलं तुमच्यासमोर मोबाईलमध्ये दिसेल, तर डायरेक्ट वरती 3 डॉटवर क्लिक करा, मोबाईलचं ब्राउझर डेस्कटॉपमध्ये क्लिक करा, म्हणजे तुमचं मोबाईल डेस्कटॉप ब्राउझर डेस्कटॉपमध्ये सेट झालं की डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये जसं आमच्या PCमध्ये साईट ओपन होते मित्रांनो, सेम त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ही साईट ओपन होईल बरोबर. तर PM किसानमध्ये गेले, तिथं खाली तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तिथं तुमच्यासमोर एक नवीन पेज दाखवलं जाईल, त्यामध्ये परत तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर कॅप्चा टाका. कॅप्चा भरला की डायरेक्ट तुमच्या समोर तुमच्या गावाची पूर्ण PM किसान योजनेची यादी दिसेल मित्रांनो. या यादीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं, या यादी मित्रांनो ही यादी अल्फाबेटिकल असते, म्हणजे ABCD अशी डिवाईड केलेली असेल, म्हणजे Aचे नाव वरती, Bचे नाव नंतर, Cचे नाव नंतर, अशा पद्धतीने ही PM किसान योजनेची यादी असते मित्रांनो. तर तुमचं नाव समजा जर योगेश वगैरे असेल तर तुम्हाला डायरेक्ट सर्वात शेवटचं पेज बघायचं आहे, तिथं Y मध्ये जाऊन Y कॅटेगरीमध्ये तुमचं नाव लगेच सापडून जाईल मित्रांनो. झालं. यानंतर मित्रांनो चौथा पॉईंट तुम्हाला सांगितलं होतं की आता PM किसान योजनेमध्ये तुमचं नाव तर आलं, यादीमध्ये नाव आलं तुमचं, परंतु तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील का? PM किसानचा सर्वात मोठा पॉईंट म्हणजे जर तुमचं यादीत जरी नाव आहे तुमचं, तरी PM किसान योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यात PM किसान योजनेचा पुढील हप्ता पडणार का? यावर माझं तुम्हाला 70% उत्तर आहे नाही मित्रांनो. 100% केव्हा मित्रांनो बघा, जर तुमच्याला मी ज्या गोष्टी आता सांगणार आहेत त्या जर सर्व ओके असल्या तर 100% तुमच्या खात्यात पैसे पडणार म्हणजे पडणारच आहे. सर्वप्रथम चौथा पॉईंट आपला हाच आहे मित्रांनो की बेनिफिशरी स्टेटस. बेनिफिशरी स्टेटस म्हणजे काय मित्रांनो की PM किसानमध्ये तुम्ही PM किसानची KYC केलेली आहे का? डन. PM किसानमध्ये तुमच्या जमिनीची लँड सीडिंग केलेली आहे का? ती सुद्धा ओके दिसते आहे. डन. त्यानंतर तुमची सर्व तुमच्या आधार कार्डला बँक लिंक दिसते का शासनाला? डन.
जर हे तिघं पॉईंट डन आहे आणि या व्यतिरिक्त चौथा पॉईंट म्हणजे FTO प्रोसेस हे जर दिसत असलं तर फंड ट्रान्सफर ऑनलाईन. आता बघा तुमच्या आधार कार्डवर सर्व तुमची जी बँक दिसेल मित्रांनो त्या बँकेत सर्व कारभार चालतो. म्हणजे तुमच्या आधार कार्डवरून जी बँक दिसली त्या बँकेत हे पैसे पाठवले जातात. त्यामुळे मित्रांनो आता तुमच्या FTO प्रोसेस जर तुम्हाला हे तुमच्या स्टेटसमध्ये दिसत असलं, काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, एकदा तुमच्या बँकेत जा आणि तिथे चेक करा की माझ्या खात्यामध्ये काय अडचण आहे. किंवा एकदा कृषी विभागात जा आणि तिथं सुद्धा चेक करू शकता की माझ्या खात्यामध्ये काय अडचण आहे. सर FTO प्रोसेस दाखवते परंतु माझ्या खात्यामध्ये पैसा जमा होत नाहीये. तर तिथून तुम्हाला खरं तुमचा प्रॉब्लेम दिसेल मित्रांनो. आणि तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं तर सिंपल, PM किसानची साईटच आहे, तिथं बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा, रजिस्ट्रेशन नंबर टाका. रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला मित्रांनो. किंवा इथंच तुम्हाला सांगतो बघा सिंपल, वरती तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथं तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका, OTP घ्या आणि लगेच तुमचा 11 अंकी किंवा 12 अंकी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल. हा रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे तर हा PM किसान योजनेचा नोंदणी क्रमांक तुमचा आहे मित्रांनो. झालं, हा नोंदणी क्रमांक घ्या, याला पुढे टाका. पुढे टाकला की बेनिफिशियरी स्टेटसमध्ये तिथं कॅप्चा भरा आणि लगेच OTP घ्या. तुमच्या मोबाईलवर OTP आला, OTP टाकल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तुमचं स्टेटस पूर्ण दिसेल मित्रांनो की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहे, तुमचं FTO प्रोसेसमध्ये आहे का, किंवा तुमची लँड सीडिंग झालेली आहे की नाही, KYC झालेली आहे की नाही, सर्व तुमच्या डोळ्यासमोर तिथं दिसेल. कोणाला काही विचारून फायदा नाही, मला प्रश्न विचारू नका, कोणाला काही विचारू नका, तुमच्या डोळ्यासमोर सगळं दिसेल. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असले कमेंट बॉक्स आपलं रिकामच ठेवणार आहे. मी हमेशा रिकामं असते, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या प्रश्नांची मी वारंवार उत्तरं देत असतो, यापुढेही देतच राहणार आहे. तर तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू शकता मित्रांनो, याबद्दल काही शंका बाळगायची नाही आहे, बरोबर. आणि सोबतच तुमच्यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की ज्या शेतकऱ्यांचं या यादीत नाव आलं असेल आणि सर्व गोष्टी ओके असतील, लवकरच तुमच्या खात्यामध्ये 22वा हप्ता सुद्धा क्रेडिट केला जाणार आहे मित्रांनो. हो, नवीन शेतकरी जे असतील त्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे, तुमचं यादीत नाव आलं, तुमच्या सर्व गोष्टी ओके आहे, तर काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये 22वा हप्ता पाठवला जाईल म्हणजे जाईलच मित्रांनो. आणि सोबतच मित्रांनो तुम्हा सर्वांना माझे खूप खूप आभार मानतो मित्रांनो. तुमच्या सर्वांचे मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आज मित्रांनो आज आपल्या चॅनलला 3 वर्ष पूर्ण झालेत मित्रांनो. हो, टेक महाराष्ट्रीयन हा जो एक नवीन विचार मी घेऊन चाललो होतो मित्रांनो, त्याला तुम्ही इथपर्यंत भरपूर साथ दिली आणि अशीच साथ पुढेही राहू द्या मित्रांनो. आजचा दिवस जसं इतिहासामध्ये एखादा सुवर्ण दिवस असतो मित्रांनो, जसं 19 फेब्रुवारी वगैरे जसे सुवर्ण दिवस असतात, तसा आजचा दिवस माझ्यासाठी सुवर्ण दिवसच आहे मित्रांनो. 3 वर्षापर्यंत आज 3 वर्ष कंप्लीट झाले आणि तुम्ही आतापर्यंत मला भरपूर साथ दिली, त्याबद्दल परत तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो मित्रांनो. अशीच कायम माझ्यासोबत तुमची साथ राहू द्या मित्रांनो, आणि आशा करतो की यापुढेही तुम्ही अशीच साथ राहूच देणार. तर या सुवर्ण दिवसावर मित्रांनो मी तुमच्याकडनं काही मला फक्त एक छोटीशी मागणी करतोय की तुम्हाला आपले व्हिडिओ वगैरे कसे आवडतात. कमेंट बॉक्स आपलं रिकामा आहे, तिथं तुम्ही मला कमेंट करू शकता की आपल्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, त्या मला प्रॉब्लेम तुम्ही सुचवू शकता. तुमचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असले, काही तुम्हाला एखाद्या योजनेची माहिती कळत नाही आहे, काही कळत नाही आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी तुम्हाला वारंवार उत्तरं देत असतो आणि यापुढेही देतच राहणार. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या अजून एका इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा आनंदी राहा आणि व्हिडिओ सुद्धा एन्जॉय करा.